कुवत आहे याबाबत सुद्धा शंका आहे. त्यामुळे हेही आपल्याला पाहायला लागेल की नेमकं तिथला लष्करशहा जे आहेत ते येणाऱ्या काळात काय प्रकारचं पाऊल उचलतात. सर, जेव्हा एअर स्ट्राईक झाल्याचं लक्षात आलं त्यानंतर साधारण 1-2 तासांनी खूप मोठ्या प्रमाणात सीमा भागामध्ये गोळीबार सुरू झालेला आहे पाककडनं आणि त्याचं उत्तर सुद्धा भारताकडून दिलं जात आहे. पण त्याआधी आपण एक मोठी बातमी बघूया. मंदार फणसे सर आपल्यासोबत आहेतच, पण या घडीची महत्त्वाची बातमी, बहावलपूर, मुझफ्फराबाद, मुरीद के कोटली या ठिकाणी हल्ला करण्यात आलेला आहे. भारतीय सैन्याकडून या हल्ल्याची पुष्टी करण्यात आलेली आहे. कर्नल मोहन काकतीकर आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी आपण बोलूया. मोहन सर, मागच्या काही दिवसांमध्ये सलग आपण न्यूज 18 लोकमतवर बोलतो आहोत. तुम्ही या हल्ल्यानंतर, ऑपरेशन सिंदूर नंतर काय पहिली प्रतिक्रिया द्याल? ज्याप्रमाणे मी पूर्वी सांगितलं होतं की याच्यातलं जे एलिमेंट ऑफ सरप्राईज आहे हे अचीव करण्यात आलेलं आहे असं मला वाटतं. कारण आज आज जेव्हा आपण सांगितलं होतं की 7 तारखेला आपण मॉक ड्रिल करतोय, मॉक ड्रिल वगैरे करणार आहे, तर नॅचरली आपले जे पाकिस्तान वॉज नॉट एक्सपेक्टिंग काही आपल्याकडून एवढ्या लवकर ऍक्शन होईल. बरोबर. आणि अशा परिस्थितीमध्ये ही ऍक्शन करून हे सरप्राईजचं एलिमेंट आपण निश्चितच म्हणजे अचीव करण्यात आलेलं आहे. आणखीन यात अर्थात इट्स टू अर्ली की किती याची इंटेन्सिटी वगैरे किती आहे याची आपल्याला अजूनही फार कल्पना नाही, पण लवकरच तेही क्लिअर होईल. पण याच्यात एकच एलिमेंट लक्षात घेण्यासारखं आहे की याच्या पूर्वीच्या ज्या ऍक्शन्स होत्या त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये एवढाच फरक आहे की पाकिस्तानच्या मेनलँडमध्ये म्हणजे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्येच नाही तर मेनलँडमध्येही करण्यात आलेलं आहे. सर, मला त्याचविषयी बोलायचं आहे, पण मी आपल्याला थोडीशी आठवण करून देते. सोमवारी आपण दुपारच्या दरम्यान याविषयी बोललो होतो आणि तुम्ही असं म्हणाला होता त्या फोनोमध्ये की एक मोठी ऍक्शन भारताकडनं होईल. सर, ही मोठी ऍक्शन आहे की आपण भारताची सीमा न ओलांडता स्कॅल्प हे मिसाईल डागलं आणि एकूण 9 ठिकाणी, म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की पाकिस्तानमध्ये सुद्धा आणि पीओके मध्ये सुद्धा 9 ठिकाणी एअर स्ट्राईक केलं. नाही, ही रिलेटिव्हली ऍक्शन जर आपण मागच्या ऍक्शन पाहिलं तर मोठी ऍक्शन आहे. कारण 9 बेसेस वरती आपण यावेळेला अटॅक केलेला आहे मिसाईल्सनी. ही ऍक्शन तशी कम्पेअर्ड मागच्या ज्या आपल्या ऍक्शन्स होत्या त्याच्या कम्पॅरिझन मध्ये मोठी ऍक्शन आहे. परंतु हे जरूर होईल की यानंतर काय सिच्युएशन डेव्हलप होते याप्रमाणे हिंदुस्थानचा नक्कीच ग्रेडेड रिस्पॉन्स असेल याच्यावरती. आणि याची तयारी ही नक्कीच आर्म फोर्सेसनी केली असेल. सर, हे जे ऑपरेशन सिंदूर होतं ते सुद्धा नाव अत्यंत विचारपूर्वक ठेवलं गेलं का? आणि त्याचबरोबर एअरफोर्स आणि आर्मी यांची संयुक्त ही कारवाई होती ज्यात स्कॅल्प वापरलं गेलं, त्याच्याविषयी काय सांगाल का? मला तुमचा प्रश्न क्लिअर नाहीये. स्कॅल्प हे मिसाईल वापरलं गेलं त्याच्याविषयी तुम्ही काही सांगू शकाल का? आणि एअरफोर्स आर्मी यांनी एकत्रित मिळून ही कारवाई केली तर त्याचं काय, म्हणजे या एकूण ऑपरेशन सिंदूरचं काय विशेष वाटतं? याच्याबद्दल मी फार काही जास्ती सांगू शकणार नाही. कारण याच्याबद्दल इन्फॉर्मेशन ही जास्त अजूनही बाहेर आलेली नाही. पण जशी याची जास्त इन्फॉर्मेशन अवेलेबल होईल त्याच्यानंतर मला त्याच्याबद्दल कॉमेंट्स करता येतील. कारण ही जे गव्हर्नमेंटनी जी आपल्याला इन्फॉर्मेशन सध्या दिलेली आहे. बरोबर, म्हणजे अजून थोडी प्राथमिक माहिती येते, डिटेल्स आल्यानंतर तुम्ही अजून अधिक सांगू शकाल. पण सर, ही जी 9 ठिकाणं आहेत, अत्यंत अचूक माहिती घेत, अत्यंत गोष्टी लक्षात घेत, नियोजन करत हे हल्ले झालेत आणि जबाबदारीने भारताने हे हल्ले केलेत असं म्हणता येईल का? निश्चितच, कारण पूर्ण इंटेलिजन्स घेऊनच मग हे हल्ले करण्यात आले आहेत. कारण याच्यामध्ये दुसरं एक एलिमेंट असं आहे की एस्केलेशन हे हिंदुस्थान हे मागणार नाही निश्चितच. आणि त्याच्यासाठी त्यांनी सिलेक्टेड टार्गेट्स वरती हा आपला रिस्पॉन्स दिलेला आहे. आणि याच्यामुळे आपण जी पाकिस्तानने ऍक्शन केली होती, पाकिस्तानी आर्मीनी टेररिस्टना बॅकअप करून जी ऍक्शन केली होती त्याचं उत्तर आपण पूर्णपणे दिलेलं आहे. पण याचं जर एस्केलेशन झालं
तर पुढे काय करायचं याची ही निश्चित तयारी आर्म्ड फोर्सेसनी केलेली असली पाहिजे. मोहन सर, आणि आज सोशल मीडियावर एक पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्याची प्रतिक्रिया आलेली आहे, ती व्हायरल झाली. त्यांनी POK मध्ये जी 5 ठिकाणं उद्ध्वस्त झाली आहेत त्याचा उल्लेख केला, पाकिस्तानमधल्या 4 ठिकाणाचा उल्लेख केलेला नाही. हे असंच काही और कुछ और कंट्रीज को बताया, फ्रेंडली कंट्रीज को हमने की कार्रवाई की है और केवल हमने ये बड़ा फोकस था, बड़ा मेजर था, नॉन एस्केलेटरी था, केवल हमने टेररिस्ट को ही नॉकआउट किया है और टेररिस्ट कैंप्स को, उनके हेडक्वार्टर्स वगैरह ये कैंप्स को नॉकआउट किया है. किसी प्रकार से कोई सिविलियंस को नहीं हमने हिट किया, कोई मिलिट्री को या एयरफोर्स टारगेट्स को हिट नहीं किया. ऑपरेशन सिंदूर इसका नाम है, इसके पीछे एक इमोशनल मैसेजिंग भी है शायद. इसमें किसी प्रकार का कोई शक नहीं. जिस माफिक को उन्होंने कोल्ड ब्लडेड से एक न्यूली मैरिड लड़की के सामने उसके हस्बैंड को मारा, उसी को ध्यान में रखते हुए ऑपरेशन सिंदूर रखा है, ताकि पाकिस्तान को साफ नजर आए कि हिंदुस्तान जो है एक बनाना रिपब्लिक नहीं है. ये आज की जो लीडरशिप है बड़ी डिसाइसिव है और प्रधानमंत्री जो कहते हैं वो करके दिखाते हैं. उन्होंने साफ तौर पे कहा था कि हम आपको छोड़ेंगे नहीं, आपको बख्शेंगे नहीं. वास्तव में ना तो हमने उनको छोड़ा है ना उनको बख्शा है. इस ऑपरेशन के इफेक्ट क्या दिखते हैं आपको? इसके ऑपरेशन का इफेक्ट तो है, पाकिस्तान जो है इस समय कम्प्लीटली रैटल्ड है, कम्प्लीटली बैकफुट पर है. हो सकता है कि बहुत बड़े पैमाने पर मुनीर खान के खिलाफ बगावत हो सकती है. BLA इसका फायदा उठाएगा, तरीके तालिबान पाकिस्तान फायदा है और पाकिस्तान के अंदर ही एक किस्म से इंटरनल डिवीजन हो गई है. इमरान खान जो जेल में है उन्होंने साफ तौर पे कहा है कि ये कसूरवार जो है ऑपरेशन जो हुआ है बिकॉज ऑफ मुनीर खान. उन्होंने साफ तौर पे कहा कि ये मुनीर खान का पागलपन था जिन्होंने पहलगाम किया और उसी का पनिशमेंट जो है पाकिस्तान झेल रहा है. ऑपरेशन सिंदूरद्वारे उत्तर देण्यात आलं. मध्यरात्री 1:30 वाजता भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केलं. 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. POKतले 5 Counter strike has been very measured, very focused and non-escalatory. We have not hit any civilian target, we have not hit any military target, we have not hit ISI or we have not hit any of the air bases or any vital installation in Pakistan. We have only knocked out terror camps deep inside Punjab as well as in POK. Thereby clearly indicating that what Prime Minister had said, that we will not spare you irrespective of where you hide yourself. And with this time, unlike in the past where the counter strike was carried out in POK and in Pakhtunkhwa, this time we hit the Pakistani heartland. 3 of the terrorist camps were in the Pakistani heartland, Muridke, Bhavalpur and Sialkot. And we've knocked them out and devastated them beyond belief. This notwithstanding, Pakistan is claiming that only 6 terrorist camps have been hit and only 8 people have died and 35 have been injured. Casualties have been horrendous, but Pakistan will remain in denial mode.